नमस्कार. आज 12 एप्रिल, ज्यांनी जवळजवळ 50 वर्ष महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वामध्ये अत्यंत निर्भीडपणे आपले विचार मांडले, कुठल्याही पोथीनिष्ठतेला बगल दिली नाही आणि इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन जातीयंताचा दृष्टिकोन दिला, अशा कॉम्रेड शरद पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आपण साधारणतः वर्षभरापासून कोरोनाच्या या पॅन्डेमिकच्या अशा या फेज मधनं जात आहोत आणि या फेज मधनं जात असताना ज्या सामाजिक वैचारिक या चळवळी आहेत, या एका अर्थाने थांबतात की काय अशी एक परिस्थिती काही काळ निर्माण झालेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेकांनी आपले सामाजिक विचार, जे परिवर्तनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, जे स्त्रीमुक्तीच्या दिशेने, जे एका अर्थाने जातीयंताच्या दिशेने आणि वर्गांताच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत, अशा विचारांना कायम चालना मिळावी या दृष्टीने सिंधुजन अकादमीने सुद्धा गेल्या वर्षभरापासून अत्यंत महत्वाची जबाबदारी घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला केलेल्या दिसत आहेत. साधारणतः जवळपास 190 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी ऑनलाईन ऑर्गनाईज केलेली आहेत आणि या पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये आपलं वैचारिक प्रबोधन हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की वैचारिक चळवळ ही फक्त काही एका अर्थाने रस्त्यावर लढूनच केली जाऊ शकते किंवा चार भिंतीच्या आतच केली जाऊ शकते असं नाही, तर ती एका अर्थाने या दृकश्राव्य माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत विचारांचा हा प्रवाह हा पुढे नेला जाऊ शकतो. ते सिंधुजन अकादमीने जे सलगपणे वर्षभरापासून जी व्याख्यानांची मालिका सुरू केलेली आहे, त्या व्याख्यानमालेचं खरोखर कौतुक करावं वाटतं. मी आज ज्या विषयासंदर्भात आपल्याशी बोलणार आहे किंवा ज्या विषयासंदर्भात मी बोलू इच्छितो, तो विषय म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचं इतिहास लेखन आणि मध्ययुगीन भारत. हा विषय अनेक अर्थाने महत्वाचा आहे आणि आपण सध्या ज्या सांस्कृतिक दडपशाहीच्या कालखंडामध्ये जगत आहोत, अशा या सांस्कृतिक दडपशाहीच्या प्रभुत्वाच्या आणि वर्चस्वाच्या कालखंडामध्ये देखील हा जो आस्पेक्ट राहिला आहे शरद पाटलांचा, विशेषतः मध्ययुगीन भारताकडे बघण्याचा, तो मला आज एक महत्वाचा वाटतो आणि त्यामुळे मी या संदर्भामध्ये या विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहे किंवा या ठिकाणी मी बोलणार आहे. मित्रो, कॉम्रेड शरद पाटील यांचं इतिहास लेखन हे अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे. विशेषतः त्यांनी आपलं इतिहासाचं क्षेत्र हे प्राचीन भारत निवडलं आणि प्राचीन भारतासंदर्भातलं त्यांनी मूलभूत असं एक चिंतन त्यांनी दाशूद्रांच्या गुलामगिरीपासून ते त्यांच्या चौथ्या खंडापर्यंत त्यांनी ते सगळं विकसित केलेलं आहे. हे सगळं करत असताना त्यांनी जी काही महत्वाची मांडणी केलेली आहे, ती मांडणी अत्यंत महत्वाची आहे आणि ती मांडणी ही एका अर्थाने कॉम्रेड शरद पाटलांच्या पूर्वसुरी जे अनेक महत्वाचे विचारवंत झालेत, त्या विचारवंतांच्या परंपरेमध्येच कॉम्रेड शरद पाटलांनी स्वतःला उभं केलेलं आहे. कॉम्रेड शरद पाटील यांनी मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद नावाचं एक नवीन तत्वज्ञान, एक नवीन अन्वेषण पद्धत, नवीन बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद हे तत्वज्ञान त्यांनी दिलं आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून भारतीय इतिहासाला बघण्याची एक नवीन दृष्टी, नवीन
चिकित्सक दृष्टी, विशेषतः अब्राह्मणी दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे. आणि या दृष्टिकोनामुळेच कॉम्रेड शरद पाटील यांचं वेगळेपण आणि निराळेपण राहतं, ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांनी एका अर्थाने जी इतिहासाची मांडणी केलेली आहे ती मूलभूत आणि परिवर्तनवादी चळवळीला, विशेषतः जे जातीयंत, वर्गांत आणि स्त्री दास्याच्या अंताच्या दिशेने जात आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे ही मांडणी शरद पाटलांची मध्ययुगीन भारतासंदर्भात नेमकी काय होती हे देखील आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचार परंपरेमध्ये उभं राहून त्यांनी आपला जो महत्वाचा विचार आहे, बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद, हा मांडलेला आहे. अनेक जण इतिहास, भारतीय इतिहास हा स्थितिशील आहे, त्यात कुठलेही परिवर्तन झाले नाहीत, अशा आशयाची मांडणी करणारं लेखन हे विशेषतः ब्राह्मणी जो प्रवाह राहिलेला आहे पारंपरिक, त्याच्याकडनं होत राहिला. आणि भारताचा इतिहास हा एकसंगतेचा आहे, हिंदू एकतेचा आहे, अशी एक मांडणी सलगपणे उच्च जात वर्गाच्या या प्रवाहाकडनं होत राहिली. परंतु ही जी मांडणी आहे, ही मांडणी, या मांडणीला छेद सगळ्यात अगोदर महात्मा फुलेंनी दिला आधुनिक कालखंडामध्ये. आणि महात्मा फुलेंनी त्यांच्या इतिहास लेखनामधनं हे दाखवून दिलं की भारताचा इतिहास हा एकसंगतेचा नाही आहे, तर भारताचा इतिहास हा द्वंद्वाचा राहिलेला आहे. आणि हे द्वंद्व एका अर्थाने जाती व्यवस्थेचं आहे, जाती व्यवस्थेचं शोषण लादणारे आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे अशा दोन महत्वाच्या प्रवाहांमधलं हा द्वंद्व आहे, असं महात्मा फुलेंनी सगळ्यात अगोदर याचा उलगडा केला. आणि हा उलगडा करण्यासाठी महात्मा फुलेंनी जे सूत्र वापरलं ते महत्वाचं सूत्र होतं, ते म्हणजे एका अर्थाने आर्य विरुद्ध अनार्य. आर्य अनार्य या संघर्षाच्या सैद्धांतिक सूत्रामधनं महात्मा फुले यांनी भारताच्या इतिहासाचा पट उलगडून दाखवला. आणि त्या माध्यमातून महात्मा फुलेंनी भारतामध्ये आर्य अनार्य या संघर्षाच्या माध्यमातून जाती संघर्ष कसा सुरू आहे आणि या जाती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जे एकदेशीय आहेत, जे शोषित आहेत, जे एका अर्थाने अंकित आहेत, अशा जनसमूहाला, अंकित जनसमूहाला महात्मा फुलेंनी अनार्य अशी ओळख दिली. पुढच्या टप्प्यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन उभा केला. त्यांनी सुद्धा भारतातला जाती संघर्ष हा एक नवीन सैद्धांतिक सूत्रातनं उलगडून दाखवला. आणि ते नवीन सैद्धांतिक सूत्र म्हणजे काय होतं, तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की भारताचा इतिहास हा बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद या दोघांमधल्या संघर्षाचा, अतोनात अशा संघर्षाचा इतिहास आहे, असं बाबासाहेबांच्या इतिहास लेखनाचं एक महत्वाचं सूत्र राहिलेलं आहे. आणि या सगळ्या परंपरेमध्ये एका अर्थाने एका अर्थाने कॉम्रेड शरद पाटील, विशेषतः बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा जाती संघर्ष हा उलगडून दाखवलेला आपल्याला दिसतोय. ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद असं एक संघर्षाचं सूत्र बाबासाहेबांनी घेतलंय. आणि या संघर्ष सूत्रामधनं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारताचा इतिहास हा स्थितिशील नाही, तो एका अर्थाने हिंदू एकसंगतेचा नाही, तर या हिंदू एकसंगतेच्या विशेषतः याच्यामध्ये जो द्वंद्व आहे, ब्राह्मणवाद आणि विरुद्ध बौद्धवाद, या द्वंद्वाचा इतिहास आंबेडकरांनी आपल्याला उलगडून दाखवलेला दिसतोय. कॉम्रेड शरद पाटलांनी ज्या महान विचारवंतांचा जो आधार घेतलेला आहे ते म्हणजे मार्क्स, कार्ल मार्क्स. या कार्ल मार्क्सने सुद्धा संपूर्ण जगाचा इतिहास उलगडून दाखवत असताना जो ऐतिहासिक भौतिकवाद मांडला, हा ऐतिहासिक भौतिकवाद त्यांनी वर्ग संघर्षाच्या माध्यमातून उलगडून दाखवलेला आहे. आहिरे आणि नाहिरे वर्ग अशा याच्यातला तो संघर्ष होता, असं मार्क्सचं म्हणणं राहिलेलं आहे. या वर्गविरोधी आणि एका भारतामधल्या फुले आंबेडकरांच्या जातीविरोधी या परंपरेमध्ये उभं राहून कॉम्रेड शरद पाटलांनी
आपली इतिहासाची मीमांसा ही केलेली दिसते. आणि कॉम्रेड शरद पाटलांनी ही आपली इतिहासाची मीमांसा ब्राह्मणे विरुद्ध अब्राह्मणे अशा या संघर्षामधनं त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलेली दिसते. मित्रांनो, याच्यातली एक महत्वाची गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे की कार्ल मार्क्स यांनी जगाचा ऐतिहासिक भौतिकवाद मांडला आणि इथल्या शोषितांना, जिथल्या श्रमिकांना समाजवादापर्यंत कसं नेता येईल याचा एक रोडमॅप कार्ल मार्क्सने त्याच्या ऐतिहासिक भौतिकवादामधून दिला. महात्मा फुलेंनी सुद्धा जातीयंताच्या क्रांतीसाठी जे अनार्यपणाचं समूहभान दिलं आहे ते जातीयंताकडे घेऊन जाणार होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्धवाद विरुद्ध ब्राह्मणवाद या संघर्षामधनं जो भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद उलगडून दाखवला, हिंदू इंडिया, बुद्धिस्ट इंडिया आणि ब्राह्मणी इंडिया याच्यातला संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. त्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्याच परंपरेमध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी सुद्धा भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद आपल्याला मांडलेला दिसतोय. कॉम्रेड शरद पाटील यांचा ऐतिहासिक भौतिकवाद हा एका अर्थाने मार्क्सिस्ट चौकटीमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे की एक स्त्री सत्ता होती, त्याच्यानंतर मातृसत्ता आली, त्याच्यानंतर वर्ण समाज आला, नंतर जाती समाज आला आणि नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः ब्रिटिश आल्यानंतर भारतीय समाज हा जात, वर्ग आणि स्त्रीदास्य अशा गुंतागुंतीचा आणि शोषणाचा बनला. हे शरद पाटलांचं एक महत्वाचं आकलन हे त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. आपण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे की शरद पाटलांनी भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद हा फुले आंबेडकरांच्या परंपरेमध्ये आणि विशेषतः मार्क्सवादाच्या चौकटीमध्ये नेमका कसा उलगडून दाखवला, एक वेगळी चर्चा आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की शरद पाटलांनी सुद्धा भारताच्या इतिहासाकडे बघण्याचा एक भौतिकवादी, ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोन हा दिलेला आहे आणि हा ऐतिहासिक भौतिकवाद त्यांनी आपल्या संपूर्ण तत्वज्ञानामधनं, विशेषतः मार्क्सवाद, फुले आंबेडकर या तत्वज्ञानामधनं त्यांनी उलगडून दाखवलेला आपल्याला दिसतोय. मित्रांनो, विशेषतः मध्ययुग नावाची जी गोष्ट आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे जे मध्ययुग भारत किंवा मिडिवल इंडिया असं जे काही प्रकरण आहे हे नेमकं आलं कुठून, याची थोडक्यात तोंड ओळख आपण करून घेऊयात. म्हणजे त्यानंतर एका अर्थाने शरद पाटलांनी या नेमक्या मध्ययुगाकडे, या मिडिवल इंडियाकडे नेमकं कसं बघितलं हे आपल्याला बघता येईल. आणि या मध्ययुगाकडे बघण्याची जी पूर्व परंपरा जी आहे, विशेषतः वसाहतवादी इतिहासकार, वसाहतवादी इतिहासकारांना प्रतिकार करणारे इथले ब्राह्मणी राष्ट्रवादी आणि नंतर या ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांमधनच विकसित झालेले जमातवादी इतिहासकार आणि तिसरा जो एक परीघ जो राहिला आहे विशेषतः मध्ययुगाकडे बघण्याचा, तो म्हणजे मार्क्सवाद्यांचा. मार्क्सवाद्यांनी सुद्धा मध्ययुगाची एक चिकित्सा केलेली आहे. परंतु कॉम्रेड शरद पाटलांनी या तिघी प्रवाहांच्या पलीकडे जाऊन मध्ययुगीन भारत जो आहे हा उलगडून दाखवलेला आपल्याला दिसतोय. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा विशेषतः ब्रिटिशांनी जो भारताचा इतिहास शोधला त्याच्यामध्ये विशेषतः जेम्स मिल जो होता, या जेम्स मिलने भारताची इतिहासाची विभागणी ही धर्माच्या आधारे केली. प्राचीन कालखंड हा हिंदूंचा कालखंड, मध्ययुगीन कालखंड हा मुस्लिम राजवटीचा कालखंड आणि आधुनिक कालखंड हा ब्रिटिशांचा कालखंड असं म्हणून त्याने त्याच्यामध्ये संबोधलं. प्राचीन काळ हा हिंदूंच्या अवनतीचा होता अशी एक मांडणी जेम्स मिलने सगळ्या उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून त्याने त्याच्यामध्ये केलेली होती. दुसऱ्या बाजूला या वसाहतवाद्यांच्या मांडणीला, विशेषतः प्राचीन कालखंडाच्या मांडणीला, हिंदूंच्या अवनतीचा जो इतिहास या ब्रिटिश इतिहासकारांनी उलगडला होता त्याला प्रत्युत्तर हे एका अर्थाने इथल्या राष्ट्रवादी आणि उच्च जातीतनं आलेल्या इतिहासकारांनी दिलेला आहे. रोमिला थापर यांचं एक रीडिंग राहिलेलं आहे की हे जे सुरुवातीच्या कालखंडातले स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे जे इतिहासकार होते, हे इतिहासकार हे एका अर्थाने उच्च जातींमधनं आलेले होते आणि हे जे उच्च जातींमधनं आलेले जे इतिहासकार होते, या सगळ्या इतिहासकारांनी वसाहतिक, विशेषतः इंग्रज इतिहासकारांनी जी प्राचीन भारताची इतिहासाची संगती लावली की प्राचीन भारताचा हिंदू इंडिया हा हिंदूंच्या दृष्टीने अवनतीचा कालखंड होता आणि ही अवनती त्यांची प्राचीन भारतामध्ये झालेली आहे असं जे आकलन वसाहतिक इतिहासकारांचं राहिलेलं आहे, त्या आकलनाला प्रत्युत्तर हे एका अर्थाने इथल्या ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांनी दिलेलं आपल्याला दिसतंय.
आणि त्यांनी सांगितलं की प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवाचा आहे. इथली आर्य ब्राह्मणी परंपरा ही अत्यंत गौरवशाली आहे आणि प्राचीन भारतामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नव्हते. उलट प्राचीन भारत हा सोने की चिडिया होता. गुप्त कालखंड हा त्यातल्या त्यात अत्यंत सुवर्णयुग होता. तर या प्राचीन भारताच्या हिंदू एकसंगतेमध्ये ज्यांनी गोंधळ निर्माण केला, हिंदू एकतेमध्ये ज्यांनी अडथळा निर्माण केला, ते म्हणजे मुस्लिम. आणि मध्ययुगीन राजवटीमध्ये हिंदू इंडिया जो होता, प्राचीन हिंदू कालखंड जो होता, या प्राचीन हिंदू कालखंडाला एका अर्थाने शह बसलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दोष हे एका अर्थाने मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झाले. असं एक आकलन हे राष्ट्रवादी इतिहासकारांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मध्ययुगीन भारत जो होता, हा मध्ययुगीन भारत म्हणजे मध्ययुगीन भारताची ही संकल्पना ब्रिटिशांनी मांडली आणि तीच संकल्पना या राष्ट्रवादी इतिहासकारांनी जशीच्या तशी उचललेली. आणि त्यांनी सांगितलं की हा जो मध्ययुगीन भारत आहे, या मध्ययुगीन भारतामध्येच एका अर्थाने जो शासक हे मुस्लिम होते आणि प्रजा ही हिंदू होती. दुसऱ्या बाजूला शोषण करते हे मुस्लिम आहेत आणि जी शोषक आहे ती जनता म्हणजे हिंदू जनता आहे. हिंदू जनतेवरती बळजबरीने धर्मांतर लादलं जात आहे. हिंदू जनतेवरती मोठ्या प्रमाणामध्ये कर लादले जात आहे. विशेषतः जकात, जिजिया नावाचा कर लादला जात आहे. हिंदूंचं बळजबरीने धर्मांतर घडवून आणलं जात आहे आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात मंदिरं ही नष्ट केली जात आहे. असा एक इतिहास, अशी एक संगती ही या ब्राह्मणी राष्ट्रवादी इतिहासकारांनी मांडलेली आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की मी ज्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी संकल्पनांचा जो वारंवार उल्लेख करतो आहे, तो देखील आपण एक थोडक्यात समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे काय की ब्राह्मणी म्हणजे ब्राह्मण जात नव्हे, तर ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या दोन्ही समाजशास्त्रीय संकल्पना आहेत. काँग्रेस शरद पाटील यांनी जात, वर्ग आणि स्त्रीदास्य यांचं समर्थन करणाऱ्या या शक्ती राहिलेल्या आहेत, ज्या संस्था राहिलेल्या आहेत, त्या जे प्रवाह राहिलेले आहेत, या प्रवाहांना काँग्रेस शरद पाटील यांनी ब्राह्मणी असं संबोधलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला वेद प्रामाण्य नाकारणारे, जाती व्यवस्थेला नाकारणारे, मातृसत्ताक परंपरा, पितृसत्तेला विरोध करणारे असे जे प्रवाह राहिलेले आहेत, वर्ण व्यवस्थेला विरोध करणारे असे जे प्रवाह राहिलेले आहेत, या प्रवाहांना काँग्रेस शरद पाटील यांनी अब्राह्मणी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की या व्यक्तिवाचक किंवा जातीवाचक संकल्पना नाही आहेत, तर या एका अर्थाने समाजशास्त्रीय संकल्पना आहेत. आणि काँग्रेस शरद पाटलांच्या अगोदर सुद्धा राजवाडे असतील किंवा इतर जे काही इतिहासकार आहेत, या इतिहासकारांनी सुद्धा या संकल्पना वापरलेल्या आहेत. एनिवे, परंतु मध्ययुगीन कालखंडाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मध्ययुगीन कालखंडामध्ये जो हिंदू राष्ट्राचा अजेंडा घेऊन इतिहास लिहिणारे जे इतिहासकार होते, यांनी मुस्लिम कालखंड, विशेषतः हिंदूंवरती मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं लादली जात आहेत, त्यांचं शोषण होत आहे, अशा अर्थाचा अंधकार युग म्हणून त्यांनी मुस्लिम कालखंडाला चितारलेला आहे. या ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांच्या मध्ययुगाच्या मांडणीला प्रत्युत्तर किंवा प्रतिवाद हा इथल्या मार्क्सवादी आणि समाजवादी विचारवंतांनी आणि इतिहासकारांनी केला. त्याच्यामध्ये इरफान हबीब आहेत, त्याच्यामध्ये सतीश चंद्र आहेत, काही प्रमाणातली मांडणी ही हरबंस मुखिया, रोमिला थापरांनी सुद्धा मध्ययुगीन भारतावर काही लिहिलंय, रोमिला थापर असतील, अशा अनेक महत्वाच्या लोकांनी या विशेषतः ब्राह्मणी नॅशनलिस्ट चौकटीला छेद देण्याचा एक प्रयत्न केला आणि तो महत्वाचा राहिला. आणि तो छेद देत असताना एका अर्थाने त्यांनी महत्वाचे मुद्दे पुढे आणले. ते महत्वाचे मुद्दे म्हणजे काय की मध्ययुगामध्ये जे काही धर्मांतर झालं, या धर्मांतराच्या मागचं पॉलिटिक्स त्यांनी सांगितलं. मंदिर लूट जी एका अर्थाने होत होती, मंदिर लुटीचं अर्थकारण जे होतं, या मंदिर लुटीच्या मागचं अर्थकारण या मार्क्सवादी इतिहासकारांनी उलगडून दाखवलं. मार्क्सवादी इतिहासकारांनी आणखी या मुद्द्यावर जोर दिला की एका अर्थाने जो संघर्ष आहे, मध्ययुगीन संघर्ष आहे, हा मध्ययुगीन संघर्ष हा धार्मिक नाही, तर मध्ययुगीन संघर्ष हा एका अर्थाने राजकीय आहे. मध्ययुगामधलं तुर्क आणि अरब यांचं विज्ञानातलं योगदान काय आहे,
याच्यावर त्यांनी चर्चा केली आहे आणि त्याची सकारात्मक बाजू एक त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं सुद्धा जे बहुजनवादी आणि पुरोगामी पद्धतीने जे इतिहास लेखन होतं त्याच्यामध्ये सुद्धा जे धर्मनिरपेक्ष पद्धतीने मांडणी होते त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या संदर्भातली मांडणी ही एका अर्थाने शिवाजी महाराज हे किती धर्मनिरपेक्ष आहे अशा पद्धतीची मांडणीवर जोर असा एक सगळा डिस्कोर्स हा ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांना जमातवादी इतिहासकारांना विरोध करण्यासाठी बहुजनवादी आणि एका अर्थाने मार्क्सिस्ट परंपरेमधनं झालेला आपल्याला दिसतोय. मित्रो, आपण बघतोय की सध्या जे फॅसिस्ट अशा राजवटीच्या गडद अंधाराच्या याच्यामध्ये आपण उभे आहोत आणि कॉम्रेड शरद पाटलांच्या या सगळ्या मांडणीमध्ये आपल्याला एक दिसतं की फार एका अर्थाने जो मध्ययुगाचा इतिहास किंवा इतिहासाचं ब्राह्मणीकरण करून जो सत्ताधारी वर्ग पाशवी बहुमतावरती आलेला आहे हा सत्ताधारी वर्ग हा इतिहासाचं ब्राह्मणीकरण करून लोकांच्या जाणीवेंचं भ्रमामध्ये त्याचं रूपांतर करून हा सत्तेवर आलेला आहे आणि त्याच्या या मांडणीला त्याच्या या प्रभुत्वाच्या स्थानाला कॉम्रेड शरद पाटलांच्या या मांडणीमधनं एका अर्थाने विरोध फॅसिस्ट शक्तींना पण विरोध होत आहे. मार्क्सवादी जे एका अर्थाने एकांगी वर्गीय पद्धतीने चर्चा करतात इतिहासाची जातीला केंद्रीयवरती स्थान देत नाही अशांना देखील छेद देणारी एक मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांची राहिलेली आहे. मित्रांनो, कॉम्रेड शरद पाटलांची जी मांडणी राहिलेली आहे या कॉम्रेड शरद पाटलांच्या मांडणीमध्ये साधारणतः मी 4-5 महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कॉम्रेड शरद पाटील यांनी नेमकं ज्याला पारंपरिक आणि जमातवादी अर्थाने जो मुस्लिम किंवा मध्ययुग आहे या मध्ययुगाकडे कॉम्रेड शरद पाटलांनी एक नवीन संकल्पनेने बघितले आहे. ती संकल्पना म्हणजे तुर्को भारतीय सामंती प्रथा असे थोडं तात्विक नाव त्यांनी दिलेलं आहे. ती संकल्पना नेमकी काय आहे त्याची चर्चा मी या ठिकाणी करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अरबांनी आणि तुर्कांनी जे भारतावरती आक्रमण केलं हे भारतावर आक्रमण जे झालेलं आहे आणि भारतामध्ये येऊन जे स्थिर झालेले आहेत हे एका अर्थाने जाती व्यवस्थेमुळे कसं झालं हे शरद पाटलांनी कसं मांडलेलं आहे याची मी चर्चा या ठिकाणी करणार आहे. विशेषतः मध्ययुगामधली जी महत्वाची राजवट जी होती ती म्हणजे मुघलांची राजवट. ही मुघलांची राजवट कशा पद्धतीने जाती व्यवस्थेच्या अरिष्टामुळे झाली याची चर्चा या ठिकाणी करणार आहे. मध्ययुगातला सत्ताधारी वर्ग हा नेमका काय होता, विशेषतः मध्ययुगामध्ये जे शोषितांवरती अत्याचार झालेत हे नेमके कोणी केलेत, मूर्तीभंजकतेचा जो इतिहास हिंदू जमातवादी पद्धतीने मांडला जातो याबद्दल कॉम्रेड शरद पाटलांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो जाती संघर्ष दिला मध्ययुगामध्ये त्याची मांडणी शरद पाटलांनी नेमकी काय केली आहे याच 3-4 मुद्द्यांच्या भोवती मी शरद पाटलांचं जे मध्ययुगा संदर्भातलं आकलन आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, कॉम्रेड शरद पाटलांनी वसाहतवादी इतिहासकारांप्रमाणे किंवा ब्राह्मणी राष्ट्रवादी इतिहासकारांप्रमाणे त्यांनी मध्ययुग ही संकल्पना स्वीकारली नाही. त्यांनी तुर्को भारतीय सामंत प्रथा ही एक संकल्पना वापरलेली आहे. आता तुर्को भारतीय सामंत प्रथा म्हणजे नेमकं काय आहे ही थोडी हिस्टॉरिकल टर्म आहे. ती कार्यकर्त्यांनी अभ्यासकांनी थोड्या वेगळ्या अंगाने समजून घेतली पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवादाचा विरोध केला नाही तर मार्क्सवादाला विधायक नकार दिला आणि या विधायक नकाराच्या परंपरेमध्येच त्यांनी डी कोसंबींची जी इतिहासाची चौकट होती ती इतिहासाची चौकट कॉम्रेड शरद पाटलांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांच्या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या मांडणीवरती डी कोसंबींचा फार मोठा प्रभाव राहिलेला आहे. असा एक गोंधळ एक केला जातो की कॉम्रेड शरद पाटील हे मार्क्सवादाच्या विरोधात आहे असा एक भ्रम पसरवला जातो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवादा संदर्भातले आपले मतभेद व्यक्त केलेले आहेत आणि मार्क्सवादाला विधायक नकार देऊन त्याचं भारतीयकरण करण्याचं एक महत्वाचं काम हे कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी मार्क्सवादाला फक्त विरोधासाठी विरोध केलेला नाही किंवा मार्क्सवाद हा पूर्णपणे नाकारला असं पण नाही. मार्क्सवादी परंपरेमध्ये उभं राहून मार्क्सवादाला विधायक नकार
हा कॉम्रेड शरद पाटलांनी दिलेला आहे आणि असाच विधायक नकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दिलेला होता. एक द्वंद्व उभं केलं जातं की मार्क्स विरुद्ध आंबेडकर, बाबासाहेब हे मार्क्सच्या विरोधात होते, असा एक भ्रम उभा केला जातो. तो देखील आपण समजून घेतला पाहिजे की शरद पाटील असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी मार्क्सवादाला विधायक नकार दिला आणि हा विधायक नकारामधनं त्यांनी मार्क्सचं भारतीयकरण घडवून आणलं. भारतामध्ये मार्क्सवाद जितका लागू आहे, जितका महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे हे त्यांनी ठासीव पद्धतीने मांडलेलं आपल्याला दिसते. एनिवे, कॉम्रेड शरद पाटलांनी डी कोसंबींकडनं एक महत्वाचं सूत्र घेतलं. ते म्हणजे काय की खालून सामंत प्रथा आणि वरून सामंत प्रथा. हे सूत्र कॉम्रेड शरद पाटलांनी डी कोसंबींकडनं घेतलं आणि या सामंत प्रथेच्या सूत्रालाच कॉम्रेड शरद पाटलांनी एका अर्थाने जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये लावला. हे लावत असताना कॉम्रेड शरद पाटलांनी आर एस शर्मा असतील किंवा डी कोसंबी असतील यांच्या विचारांची चिकित्सा केली. शर्मांनी इंडियन फ्युडलिझम नावाचं एक मोठं पुस्तक लिहिलं आणि या इंडियन फ्युडलिझम या पुस्तकामध्ये विशेषतः भारतीय मॉडेल जे आहे, भारतीय समाज हा युरोपियन सामंतवादाच्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. शरद पाटलांनी दाखवून दिलं की कॉम्रेड डॉक्टर आर एस शर्मा ज्या पद्धतीने युरोपियन मॉडेलमध्ये भारतीय विशेषतः मध्ययुगीन कालखंडाला बसवण्याचा प्रयत्न करता आहेत, विशेषतः भारतीय सामंतवाद त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं वेगळेपण, निराळेपण हे शरद पाटलांनी दाखवून दिलं आणि सांगितलं की भारतीय सामंतवादाच्या ज्या शक्ती राहिलेल्या आहेत त्या वर्गीय नाहीत, तर भारतीय सामंतवाद हा एका अर्थाने प्रबळ करणाऱ्या ज्या शक्ती राहिल्या आहेत तिथल्या जाती व्यवस्था राहिलेली आहे, इथल्या उच्च जाती राहिलेल्या आहेत, इथल्या सामंत जाती राहिलेल्या आहेत, हे शरद पाटलांनी एका अर्थाने त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे आर एस शर्मांच्या मांडणीला एका अर्थाने नकार देऊन दुसऱ्या बाजूला डी कोसंबी यांनी जो एका अर्थाने इतिहासाचा क्रम मांडला त्याला विधायक नकार देऊन शरद पाटलांनी आपली एका अर्थाने मध्ययुगीन कालखंड जो आहे, तुर्कांच्या आगमनानंतरचा कालखंड, याला तुर्को भारतीय सामंत प्रथा असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, कोसंबींनी भारतीय इतिहास लेखनाचं एक महत्वाचं सूत्र सांगितलं आणि ते सूत्र म्हणजे काय होतं की इतिहासाचं सूत्र, इतिहास म्हणजे काय की उत्पादन साधन आणि उत्पादन संबंध यातील मूलभूत बदलांचा कालानुक्रम म्हणजे इतिहास, असं कोसंबींनी मांडलं. शरद पाटलांनी कोसंबींच्या या मांडणीला विधायक नकार दिला आणि त्याच्यामध्ये काही ऍडिशन केलं आणि कॉम्रेड शरद पाटील म्हणतात की उत्पादन साधन आणि उत्पादन संबंध यांच्यातले जे मूलभूत बदल आहेत ते मूलभूत बदल सामाजिक संघर्षाशिवाय होत नाही. मुळात ते फक्त वर्गीय असतात किंवा वर्ग संघर्षामुळे घडतात असं नाही, तर भारतामध्ये हे जे बदल आहेत उत्पादन साधनांमधले आणि उत्पादन संबंधांमधले हे बदल एका अर्थाने सामाजिक संघर्षामुळे घडतात. आणि हा जो सामाजिक संघर्ष आहे, हा सामाजिक संघर्ष एका अर्थाने भारतामध्ये जाती व्यवस्थेमुळे आहे, वर्ग व्यवस्थेमुळे आहे आणि पितृसत्तेमुळे आहे, हे शरद पाटलांनी ठोस पद्धतीने मांडलेलं आपल्याला दिसतंय. आणि याच मांडणीच्या आधारे कॉम्रेड शरद पाटलांनी कोसंबींकडनं जे एक महत्वाचं सूत्र घेतलेलं आहे, वरून सामंत प्रथा आणि खालून सामंत प्रथा, तर काँग्रेस शरद पाटील सांगतात की जाती व्यवस्था ज्या बुद्धाच्या कालखंडानंतर जेव्हा जाती व्यवस्था प्रवाही होती, तिच्यामध्ये बदल होत होते, त्या बदलांना त्या कालखंडाला काँग्रेस शरद पाटलांनी खालून सामंत प्रथेचा कालखंड म्हटलेला आहे. आणि विशेषतः 3ऱ्या शतकानंतर जिथून जाती व्यवस्था ही ताठर होत आहे, जाती व्यवस्थेची वेगवेगळी लक्षणं ही उदयास येत आहे आणि जात ही जास्तीत जास्त जरट होत आहे, असा जो कालखंड राहिला आहे, या कालखंडाला काँग्रेस शरद पाटलांनी खालून सामंत प्रथा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, वरून सामंत प्रथा म्हणजे काय की वरून सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था ही प्रवाही आहे, कुठलीही जात, आपला वर्ग, आपला जातीचा व्यवसाय हे बदलू शकत आहे. तर दुसऱ्या बाजूला खालून सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था ही ताठर झाल्यामुळे जातींना आता व्यवसाय स्वातंत्र्य राहिलेलं नाही, असं काँग्रेस शरद पाटलांचं एक रिडिंग राहिलेलं आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे काय की एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारतीय इतिहासाची मांडणी केली आणि बाबासाहेबांच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये प्रतिक्रांतीला अत्यंत महत्व आहे.
प्रतिक्रांती ही पुष्यमित्र शुंगाने केली आणि त्याच्यानंतर बौद्ध धर्माचं भारतातनं पतन झालं, त्याचे भौतिक अवशेष नष्ट झाले, असे बाबासाहेबांची एक मांडणी राहिली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस शरद पाटलांचं असं म्हणणं आहे की ज्याला बाबासाहेब प्रतिक्रांती म्हणतात त्याच घटनेला काँग्रेस शरद पाटील ब्राह्मणी प्रति चढाईचा काळ असं म्हणतायत. आणि या कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा जरी बौद्ध धर्माचे जरी भौतिक अवशेष नष्ट होत आहेत तरी या कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी आपलं स्वरूप बदलतोय, आपलं तत्वज्ञानातलं एक नवीन बाजू पुढे आणतोय महायान पंथाच्या माध्यमातून, हे शरद पाटील दाखवत आहेत. आणि या महायान पंथाने वज्रयान त्याच्यातली एक बाजू असेल, त्याच्यातलं शाक्त पंथ एक बाजू असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून यांनी जाती संघर्ष कसा सुरू ठेवला हे शरद पाटलांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय की बौद्ध धर्म हा पूर्णपणे नष्ट झाला असं शरद पाटलांचं म्हणणं नाही, तर तात्विक जो स्वतःची बाजू बदलत आहे, एका अर्थाने जाती व्यवस्थेच्या विरोधात जी जठर आणि ताठर जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी बौद्ध धर्म हा महायान पंथाच्या रूपाने आपला संघर्ष देतो आहे, हे शरद पाटलांनी दाखवून दिले. आणि त्या परंपरेमध्येच महायान परंपरेमध्येच एका अर्थाने मग दिग्नाग असेल, अश्वघोष असेल, या महान अशा दार्शनिकांची एक परंपरा काँग्रेस शरद पाटलांनी उलगडून दाखवलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की शरद पाटलांनी बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेच्या विरोधात लढणारी एक तात्विक आणि एक व्यावहारिक एक महत्वाची बाजू म्हणून अत्यंत महत्वाचा होता, हे काँग्रेस शरद पाटलांनी मांडलेलं आहे. ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे बदल होत आहेत हे केव्हा घडत आहेत, तर हे खालून सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये घडत आहेत. ज्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था ही ताठर होते आहे त्या कालखंडामध्ये होत आहेत. आणि त्याच कालखंडामध्ये जाती व्यवस्था ताठर होण्याच्या या कालखंडामध्येच भारतामध्ये वेगवेगळे अरब आक्रमण होत आहेत. आणि हे आक्रमण तुर्कांची आहेत, ही नंतरच्या कालखंडामध्ये अरबांची आक्रमण राहिलेली आहेत. आणि त्यानंतर भारतीय इतिहासाला एक नवीन वळण लागतं आहे असं काँग्रेस शरद पाटलांचं इतर इतिहासकारांप्रमाणे आकलन राहिलेलं आहे. परंतु हा कालखंड काँग्रेस शरद पाटलांनी फक्त मध्ययुगीन म्हणून त्याला चितारलेला नाही, तर या कालखंडाला तुर्कांच्या आक्रमणानंतर, विशेषतः आगमनानंतर त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे तुर्को भारतीय सामंत प्रथा. म्हणजे मध्ययुग जी पारंपरिक अर्थाने जी संकल्पना वसाहतिक इतिहासकारांनी वापरली धार्मिक अंगाने, ती शरद पाटील नाकारत आहे. आणि या कालखंडाला, तुर्कांच्या आगमनानंतरच्या कालखंडाला विशेषतः तुर्को भारतीय सामंत प्रथा असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुर्कांचं जे आगमन भारतामध्ये होत आहे, हे तुर्क आणि अरबांचं आगमन जे होत आहे हे कशामुळे होत आहे, तर काँग्रेस शरद पाटलांचं म्हणणं आहे की तुर्कांचं आणि अरबांचं हे जे आक्रमण आहे हे जाती व्यवस्था ताठर झाल्यामुळे तुर्कांना आणि अरबांना भारतावरती सहज विजय मिळवता आला, हे शरद पाटलांचं एक महत्वाचं रिडिंग राहिलेलं आहे. एक लक्षात घ्या की जे जमातवादी आणि राष्ट्रवादी इतिहासकार आहे यांनी तुर्कांचं आणि अरबांचं आक्रमण हे मुसलमानांचं हिंदूंवर झालेलं आक्रमण असं या अर्थाने त्याला बघितलेलं आहे. मुळात ते तसं नाही. शरद पाटील आपल्या या मार्क्सवाद फुले आंबेडकर वादाच्या मांडणीमधनं तत्कालीन जो जाती संघर्ष आहे या जाती संघर्षामध्ये एका अर्थाने कशा पद्धतीने या जाती संघर्षामुळेच आणि जाती व्यवस्थेच्या ताठरतेमुळेच तुर्कांना भारतामध्ये आक्रमण करणं हे कसं शक्य झालं, हे शरद पाटलांनी मांडलेलं आहे. शरद पाटील असं म्हणतात की इसवी सन 712 मध्ये सिंध प्रांतावर मोहम्मद कासिमने आक्रमण केलं आणि दाहिरने त्याचा एका अर्थाने प्रतिकार केला. तो तिथला राजा दाहिर होता. शरद पाटील म्हणतात की हा विशेषतः राष्ट्रवादी इतिहासकारांच्या इतिहास मीमांसामध्ये दाहिर राजाला महत्व आहे. कारण तो मुस्लिमांना विरोध करतो आहे म्हणून. आणि मुस्लिमांना विरोध करणारे जे काही राजे राहिलेत बुवा, पृथ्वीराज चव्हाण असतील, एका अर्थाने शिवाजी महाराज असतील, यांना मुस्लिम विरोधक म्हणून त्यांनी चितारलेलं आहे आणि हिंदू धर्म संरक्षक म्हणून
अशी एक मांडणी राष्ट्रवादी इतिहासकारांच्या मांडणी देते. शरद पाटील सांगतात की हा जो राजा दाहीर होता हा एका अर्थाने त्या कालखंडामध्ये हा त्याला वेगळ्या पद्धतीने शरद पाटलांनी त्याला सांगितलेला आहे. शरद पाटील म्हणतात की 12व्या शतकात जेव्हा तुर्कांनी आक्रमण केलं तेव्हा बंगाली रयत ही बौद्ध धर्ममंगल पंथाची उपासना करत होती आणि जे सामंत होते, जे एका अर्थाने टॅक्स कलेक्शन करत होते, ज्या सामंत जाती होत्या या शैव आणि वैष्णव अशा याच्यातले होते आणि विशेषतः पुरोहित जे होते हे पुरोहित आणि इथले सामंत हे तिथल्या जनतेचं विशेषतः बौद्ध पासक जी जनता होती, बौद्ध धम्म जो आपलं रूप बदलतो आहे, हा महायान म्हणून तो पुढे येतो आहे, वज्रायन म्हणून तो पुढे येतोय, शाक्त धर्माशी किंवा शाक्त पंथाशी तो हात मिळवून करतोय आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात तो संघर्ष देतोय. शरद पाटलांचं एक महत्वाचं सूत्र राहिलंय आणि ते म्हणतायत की हा जो तुर्कांनंतरचा कालखंड राहिलेला आहे, विशेषतः जाती व्यवस्थेच्या तात्सरतेनंतरचा कालखंड, या कालखंडामध्ये ज्यांना ज्यांना जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करावा लागलेला आहे किंवा संघर्ष द्यावा लागत आहे त्यांना वज्रयान असेल, शाक्तपंथ असेल किंवा इतर ज्या जाती व्यवस्थेच्या विरोधातले जे प्रवाह राहिलेले आहेत त्या प्रवाहांमध्ये राहूनच ते जाती व्यवस्थेला विरोध करत आहेत. हे शरद पाटलांचं महत्वाचं रिडिंग राहिलेलं आहे, महत्वाचं सूत्र राहिलेलं आहे आणि या सूत्राच्या माध्यमातून काँग्रेस शरद पाटलांनी हे दाखवून दिलेलं आहे की त्या कालखंडामध्ये एका अर्थाने वज्रयान पंथाच्या साह्याने विशेषतः वेगवेगळ्या बौद्ध धर्माच्या पंथांच्या साह्याने की जे जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या साह्याने जी स्थानिक जनता आहे ही स्थानिक जनता उच्च जातीय सामंतांच्या आणि पुरोहितांशी संघर्ष करत आहे आणि त्या कालखंडामध्ये हे जे पुरोहित आहेत, ते सामंत आहेत, ते सर्वसामान्य जनतेचा प्रचंड छळ करत आहेत जाती व्यवस्थेच्या एका शोषणाने. आणि शरद पाटील म्हणतात की या जाचापासून मुक्ती देणारे म्हणून तुर्कांचं सामान्य जनतेने बोधिसत्व म्हणून स्वागत केलेलं आहे. म्हणजे जाती व्यवस्थेच्या अनन्वित छळाला कंटाळून इथल्या स्थानिक जे शूद्र अतिशूद्र होते, जे शोषित होते, त्यांनी एका अर्थाने तुर्कांचं स्वागत केलं आहे असं शरद पाटलांचं एक महत्वाचं रिडिंग हे याच्यामध्ये राहिलेलं आपल्याला दिसतंय. आणि शरद पाटलांनी एका अर्थाने या कालखंडामधलं जे जाती व्यवस्थेचं, जाती संघर्षाचं जे सूत्र आहे, हे जाती संघर्षाचं सूत्र व्यवस्थित पद्धतीने उलगडून लावलेलं आपल्याला दिसते. दुसरी एक महत्वाची कारणमीमांसा शरद पाटील देतात की तुर्क आणि अरबांना भारतात प्रवेश करणं, भारतामधल्या सत्ताधीशांना पराभूत करणं हे सहज शक्य का झालं. शरद पाटील सांगतात की या कालखंडामध्ये विशेषतः खालून सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये म्हणजेच जाती व्यवस्थेच्या ताठरतेच्या कालखंडामध्ये जी लष्करी परंपरा आहे, युद्धतंत्र जे आहे, हे युद्धतंत्र हे एका अर्थाने जाती व्यवस्थेमुळे कुंठित झालेला आहे. सैनिकी पेशा हा एका अर्थाने उच्च जातींपुरता मर्यादित राहिलेला आहे आणि त्यामुळे एका अर्थाने कनिष्ठ जाती ज्या होत्या ह्या कनिष्ठ जातींना एका अर्थाने जाती व्यवस्थेमुळे आपली लष्करी परंपरा ही त्यागावी लागलेली आहे. अशा पद्धतीमुळे युद्धशास्त्र, भारतातलं जे युद्धशास्त्र आहे हे उच्च जातींच्या ताब्यात गेल्यामुळे हे युद्धशास्त्र एका अर्थाने जाती व्यवस्थेने कुंठित केलेलं आहे आणि त्यामुळेच तुर्क सैन्याकडनं भारतीय सैन्यांचा किंवा ज्यांनी ज्यांनी तुर्कांचा राजकीय संघर्ष दिला त्यांचा पराभव झाला आहे असं एक शरद पाटलांनी एक महत्वाचं आकलन हे या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये हे तुर्क आणि मोगलांचं एका अर्थाने तुर्कांची राजवट ही स्थिर कशामुळे झाली, तर शरद पाटलांचं म्हणणं असं आहे की हिंदू जमीनदारांची तडजोड केल्यामुळेच तुर्क सत्ता ही भारतामध्ये चिरस्थायी झाली आणि परस्पर संमतीतून झालेल्या या तडजोडीतनं हिंदू जमीनदार व पुरोहित हे दुय्यम शासक बनलेत असं काँग्रेस शरद पाटलांचं म्हणणं आपल्याला राहिलेलं दिसतंय. म्हणजे काय की मध्ययुगामध्ये विशेषतः या खालून सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये तुर्कांच्या आक्रमणानंतर सत्ताधारी वर्गाचं स्वरूप बदलत आहे. स्थानिक सामंत जातींनी तुर्कांशी, अरबांशी, पठाणांशी तडजोड केलेली आहे आणि सत्तेमध्ये राज्यसंस्थेमध्ये त्यांनी एक महत्वाची जागा जी आहे ही त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने काँग्रेस शरद पाटलांनी मध्ययुगामधलं विशेषतः तुर्कांच्या आक्रमणानंतरच
जाती व्यवस्थेच्या ताठरतेमुळे हे कशा पद्धतीने तुर्कांची सत्ता ही स्थापन होते आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एका अर्थाने दुसरा जो मुद्दा त्यांनी मांडलाय की तुर्कांची सत्ता ही जाती व्यवस्थेच्या ताठरतेमुळे येते आहे आणि मुघलांची राजवट जी आहे, मुघलांची राजवट ही एका अर्थाने जाती व्यवस्थेच्या अरिष्टामुळे नष्ट होत आहे हे शरद पाटलांनी मांडलेलं आहे. विशेषतः मध्ययुगीन भारताचे जे महत्वाचे स्कॉलर आहेत सतीश चंद्रा यांना कोट करून शरद पाटलांचं म्हणणं आहे की जमीन महसूल कमालीच्या मर्यादेपर्यंत वाढलेला होता, तरी सुद्धा जागीरदारांची संख्या ही मर्यादितच होती, जागीरदारांची संख्या ही वाढतच होती आणि त्यांची तात्पुरती नेमणूक तात्पुरती आणि अनिश्चित असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांवरती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी अन्याय सुरू केलेले आहेत. जमीन महसूल मोठ्या प्रमाणात होत होती आणि एका बाजूला पडीक जमीन ही मोठ्या प्रमाणात पडलेली होती. त्याच्यावरचं सोल्युशन जे होतं की जास्तीत जास्त जमीन ही लागवडीखाली आणली, परंतु जास्तीत जास्त जमीन ही त्या कालखंडामध्ये जाती व्यवस्थेच्या अरिष्टामुळे लागवडीखाली येऊ शकली नाही आणि त्यामुळे मुघल जे साम्राज्य आहे हे मुघल साम्राज्य हे जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या अरिष्टामुळे कसं नष्ट होत आहे हे शरद पाटलांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे मध्ययुगीन याच्यामधला तुर्कांची सत्ता प्रस्थापित होण्याला जाती व्यवस्थेचं एका अर्थाने जरटपणा हा कारणीभूत ठरतो आहे. युद्धशास्त्र हे कमकुवत जाती व्यवस्थेमुळे होत आहे, तर जाती व्यवस्थेच्या अरिष्टामुळे मुघलांची सत्ता ही नष्ट होते आहे असं शरद पाटलांनी सतीश चंद्रा यांना कोट करून मांडलेलं आपल्याला दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की शरद पाटलांनी सामंत प्रथेची एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की सामंत प्रथा ही अशी उत्पादन पद्धत आहे की ज्यामध्ये शासक वर्ग वा जाती कुळांच्या वा शेतकऱ्यांच्या, कारागिरांच्या आणि भूदासांच्या किंवा अतिशूद्र मजुरांच्या श्रमानी वरले निर्माण केलेला जो अतिरिक्त महसूल होता ते अतिरिक्त महसूल हे कर रूपाने जमा करत होते. सोप्या भाषेत सांगतो की उच्च जाती ज्या होत्या या अश्रमिक होत्या, कुठल्याही प्रकारचं काम करत नव्हत्या, तर शेतकरी जाती ज्या होत्या या मोठ्या प्रमाणामध्ये शेती करत होत्या, शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर निर्माण करत होत्या आणि या जातींनी निर्माण केलेला कर हा उच्च जाती जे होते, उच्च जातीय सामंत जे होते, हे उच्च जातीय सामंत हे एका अर्थाने ओरबाडून घेत होते कर रूपाने. हे शरद पाटलांना या ठिकाणी सांगायचं आहे. शरद पाटलांचं म्हणणं असं आहे की तुर्क शासक आल्यानंतर भारतातला सत्ताधारी वर्ग आणि राज्याचं स्वरूप जे आहे हे एका अर्थाने बदललेलं आहे. ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांचं म्हणणं असं आहे की शासक जे होते हे एका अर्थाने मुस्लिम आहेत, प्रजा हिंदू आहे, शासक मुस्लिम आणि प्रजा हिंदू असं द्वंद्व त्यांनी उभं केलं मुस्लिम विशेषतः ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात प्रजेची छळवणूक करत आहेत, त्यांच्यावर कर लादत आहे, असं एक द्वंद्व हे इथल्या ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांनी उभं केलं. शरद पाटलांचं म्हणणं असं आहे की नाही, इथला सत्ताधारी वर्ग जो आहे हा आपलं स्वरूप बदलतो आहे आणि इथला सत्ताधारी जो आहे जरी शासक म्हणून राजा म्हणून तुर्क असला, अरब असला, तरी त्याला मदत करणारी जी यंत्रणा आहे, खालची यंत्रणा ही इथल्या स्थानिक सामंत जातींनी बनलेली आहे. गाव पातळीवरती जो कुलकर्णी असेल, पाटील असेल, वेगवेगळे देशमुख देशपांडे असतील, या सगळ्यांनी मिळून मध्ययुगीन कालखंडातलं राज्य नावाची जी गोष्ट आहे ही बनलेली आहे हे शरद पाटलांनी एका अर्थाने मांडलेलं आहे. आणि अरब असले, एका अर्थाने तुर्क असले, तरी हे सुद्धा स्वतःला उच्च समजत होते. मुस्लिमांमध्ये सुद्धा अशरफ, अफजल आणि रियाझाल असे वेगवेगळे गट होते आणि जे अशरफ होते हे स्वतःला इतर मुस्लिमांपेक्षा वेगळं समजत होते. शरद पाटलांचं म्हणणं असं राहिलंय की मुस्लिमांमधले उच्च जातीय आणि हिंदूंमधले उच्च जातीय सामंतीय अशा दोघांचा मिळून मध्ययुगीन कालखंडामधला हा सत्ताधारी वर्ग बनतोय आणि हा सत्ताधारी इथल्या शूद्रांचं, इथल्या निम्न जातीय हिंदूंचं, इथल्या धर्मांतरित निम्न जातीय मुस्लिमांचं हा मोठ्या प्रमाणात शोषण करतो आहे, असं एक महत्वाचं रिडिंग शरद पाटलांचं राहिलेलं आपल्याला दिसतंय. आणि ते जातीयंताच्या दिशेने जाणारं आहे, जाती संघर्षाची मांडणी करणारं राहिलेलं आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जी मांडणी मध्ययुगीन भारताची होती की राजा
मुस्लिम आणि प्रजा हिंदू हे साप चुकीचं आहे, खोटं आहे. शरद पाटलांनी ते उरफाट करून सांगितलं आणि सांगितलं की मध्ययुगीन कालखंडामधला जो शासक वर्ग होता हा उच्च जातीय मुस्लिम आणि उच्च जातीय सामंती हिंदू यांचा मिळून बनतोय, पुरोहित जातींचा मिळून बनतोय आणि शोषक जी प्रजा आहे ती निम्न जातीय शेतकरी, निम्न जातीय शूद्रातिशूद्र कारागीर जे सगळे हिंदू याच्यामध्ये येत होते, मुस्लिम कारागीर जे होते, मुस्लिम शूद्रातिशूद्र जे होते यांचा मिळून इथला शोषित घटक बनलेला आहे असं शरद पाटलांनी एका अर्थाने दाखवून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने शरद पाटलांनी एका अर्थाने मध्ययुगीन भारतातला शासक वर्ग जो आहे त्याचं स्वरूप उलगडून दाखवलेला आहे. तिसरा जो मुद्दा कॉम्रेड शरद पाटलांनी मध्ययुगीन भारतासंदर्भातला जो एका अर्थाने मांडलेला आहे तो म्हणजे काय, तर अत्याचार करणारे नेमके कोण होते? मुस्लिम शासक होते की हिंदू उच्च जातीय सामंत होते? ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांनी सांगितलं, त्यांचं म्हणणं क्लिअरच राहिलंय की इथल्या हिंदूंवरती जी एका अर्थाने अन्याय केलेला आहे तो इथल्या मुस्लिम शासकांनी केलेला आहे. शरद पाटलांचं म्हणणं राहिलं आहे की असं काही नाहीये. विशेषतः शरद पाटलांचं म्हणणं असं राहिलं आहे की इथल्या शासक जे आहेत, शासकांचं जे प्रतिनिधित्व ग्राम पातळीवर करत आहेत, जे हिंदू सामंत आहेत, या हिंदू सामंतांनीच इथल्या स्थानिक जनतेवरती अत्याचार केलेत असं शरद पाटलांनी सांगितलेलं आहे. विशेषतः शरद पाटलांनी असं म्हटलेलं आहे की अवलगन पद्धतीनुसार फौजेचा खर्च भागवण्यासाठी हे सामंत महसुला व्यतिरिक्त, पारंपरिक करांच्या व्यतिरिक्त आकाशोत्पत्ती सारखे कर हे वसूल करीत होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा कारावास करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देऊन ते त्यांना एका अर्थाने त्रास देत होते. शरद पाटलांचं असं म्हणणं आहे, त्यांनी एक कोटेशन दिलेलं आहे आणि ते म्हणतात की दाक्षिणात्य चोल साम्राज्यामध्ये 11व्या शतकामध्ये कर न दिल्यामुळे तिथल्या लष्कराने लोकांना पाण्यात बसवायच्या आणि उन्हामध्ये उभं राहण्याच्या यातना दिल्या. मन्नरगुंडीच्या लोकांनी तक्रार केली की कराच्या जाचक वसुलीमुळे त्यांना जगणं हे मुश्किल झालेलं आहे. द्वितीय राजेंद्रच्या कारकिर्दीमध्ये महसूल कराची थकबाकी भरू न शकलेल्या एका स्त्रीने यंत्रणा असहाय्य होऊन आत्महत्या केलेली आहे. म्हणजे काय की इथला हिंदू सामंत जो होता, जो इथल्या उच्च वर्गीय, उच्च जातीय तुर्क अरब सत्ताधीशांचा राज्य व्यवस्थेसाठी कर वसूल करून देत आहे, हा हिंदू सामंत वर्ग जो सत्ताधारी वर्गाचं काम करत आहे, हा हिंदू सामंत वर्गच इथल्या स्थानिक हिंदू शूद्रांचं शोषण करत आहे. हे काँग्रेस शरद पाटलांनी अत्यंत जाती व्यवस्थेच्या आपल्या मूलगामी मांडणीतनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ब्राह्मणी राष्ट्रवादी जे मांडतात की मुस्लिम शासक हे हिंदू प्रजेचा छळ करत आहेत, या मांडणीला, या ब्राह्मणी फॅसिस्ट मांडणीला काँग्रेस शरद पाटलांच्या या मध्ययुगाच्या मांडणीतनं छेद भेटतो आणि हा छेद मुक्तीदायी राजकारणासाठी, शोषित अंकितांच्या मुक्तीच्या राजकारणासाठी, जाती व्यवस्था अंताच्या राजकारणासाठी अत्यंत मूलगामी आणि महत्वाचा आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शरद पाटलांचं जे तात्विक आणि वैचारिक योगदान जे आहे जाती अंताच्या लढाईच्या मांडणीतलं अत्यंत महत्वाचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांकडनं जो वारंवार प्रचार केला जातो की मुस्लिम हे मूर्ती भंजक होते आणि यांनी हिंदूंची मंदिरं तोडलीत बुवा, ती मांडणी सुद्धा काँग्रेस शरद पाटलांनी नाकारलेली आहे. ही फॅसिस्ट मांडणी शरद पाटलांनी नाकारली आणि काँग्रेस शरद पाटील बाबासाहेबांच्याच मांडणी, जाती विरोधी इतिहासाच्या मांडणीमध्ये उभं राहून त्याची मांडणी करतात. बाबासाहेबांनी सुद्धा हे क्रांती प्रतिक्रांतीच्या एका सूत्राचा उलगडा करून दाखवताना बाबासाहेबांनी दाखवलेलं आहे की बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर, विशेषतः प्रतिक्रांतीनंतर पुष्यमित्र शुंग आणि इतर भारतामध्ये जो बौद्ध धर्माचा भौतिक पाया नष्ट होतो आहे, हा भौतिक पाया हा इथले जे वेगवेगळे प्रादेशिक सत्ता जे आहेत, शशांक वगैरे सारखे राजे, पुष्यमित्र शुंगासारखे राजे, हे कशा पद्धतीने बौद्धांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार करत आहेत, बौद्ध मूर्त्या तोडत आहेत, बौद्ध मठ नष्ट करत आहेत आणि बौद्धांच्या कत्तली करत आहेत, अशी एक मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे. त्याच मांडणीच्या परंपरेमध्ये उभं राहून शरद पाटलांनी सुद्धा ती मांडणी केलेली आहे आणि ते सांगतात की पुष्यमित्र शुंगाने सुद्धा बौद्ध धर्माचा भौतिक पाया नष्ट करण्याचा
विशेषतः मूर्ती हिंसेचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. काश्मीरचा जो मिहीर कुल राजा होता त्यांनी त्याच पद्धतीने हे केलेलं आहे. कलचुरीचा जो राजा होता, राजा कनार्क, त्याने सुद्धा एका अर्थाने बुद्धांचा छळ केलेला आहे. नागार्जुन कोंड्याचा जो महाविहार होता तो शंकराचार्यांनी कसा नष्ट केला हे कॉम्रेड शरद पाटलांनी दाखवलेलं आहे. मृच्छकटिक हे जे संस्कृत नाटक आहे या संस्कृत नाटकामधनं त्यांनी सुद्धा भिक्षूंचा छळ हा त्या कालखंडामध्ये कसा केला गेला हे शरद पाटलांनी दाखवून दिलेलं आहे. शरद पाटलांचं स्पष्ट म्हणणं राहिलेलं आहे की पुष्यमित्र शृंगाचा जी प्रतिक्रांती आहे त्या क्रांतीपासून ते विशेषतः रामचंद्र यादवांच्या कारकिर्दीपर्यंत ह्या ज्या दोन ब्राह्मणी राजवटी होत्या या दोन ब्राह्मणी राजवटींच्या मध्ये एका अर्थाने बौद्धांचा आणि जैनांचा प्रचंड प्रमाणात छळ करण्यात आलेला आहे हे कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेलं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा हीच मांडणी केलेली आहे आणि बाबासाहेबांच्याच विचारांच्या मांडणीमध्ये त्याला थोडं सखोल स्वरूप देऊन कॉम्रेड शरद पाटलांनी मध्ययुगाचा जाती संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवताना ते आपल्याला मांडलेलं दिसतंय. आणि त्यामुळे इथल्या ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तींना विरोध करण्यासाठी जी जाती संघर्षाची जाती व्यवस्थेच्या एका अर्थाने आकलन जे शरद पाटलांनी दिलेलं आहे ते अत्यंत मूलभूत आणि महत्वाचं आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जर इथल्या फॅसिस्ट शक्तींना पराभूत करायचं असेल तर कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेला हा जो जाती संघर्षाचा पट आहे हा पट पुढे नेणं आणि तो व्यवस्थित पद्धतीने उलगडून दाखवणं त्याचं शोषित अंकितांपर्यंत ते पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. शरद पाटलांच्या मांडणीमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शिवाजी महाराजांचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं जे प्रतीक आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातलं हे अत्यंत मुलगामी आहे आणि महत्वाचं आहे. म्हणजे इथल्या फॅसिस्ट शक्तींना सुद्धा शिवाजी महाराज हिंदू पदपादशाह म्हणून हिंदू धर्म संरक्षक म्हणून महत्वाचे वाटतात. तर त्याच बाजूला इथले धर्मनिरपेक्ष शक्तींना इथल्या पुरोगामी शक्तींना इथल्या बहुजन शक्तींना सुद्धा शिवाजी महाराजांचं प्रतीक हे अत्यंत महत्वाचं वाटतं. जाती व्यवस्थेला जे विरोध करणारे आहेत जातीयंताची मांडणी करणारे जे आहेत म्हणजे ते महात्मा फुले असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा कॉम्रेड शरद पाटील असोत यांच्या संपूर्ण मांडणीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं प्रतीक हे महत्वाचं आणि कळीचं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की वेगवेगळ्या शक्तींना ज्या पुरोगामी असोत फॅसिस्ट असोत किंवा जातीयंताच्या दिशेने जाणारे असोत किंवा मार्क्सवादी की जे वर्गांताच्या दिशेने आपली मांडणी करत आहेत अशांना सुद्धा शिवाजी महाराजांचं प्रतीक हे अत्यंत कळीचं आणि महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं प्रतीक हे एका अर्थाने संघर्षभूमी म्हणून एक प्रतिकाराचं प्रतीक म्हणून हे आपल्याला पुढे आलेलं दिसतंय. मित्रांनो याच्यामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी एक वेगळी मांडणी शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघण्याची दिलेली आहे ते आपण समजून घेतली पाहिजे. शरद पाटलांचं म्हणणं स्पष्ट राहिलं आहे जे मी सुरुवातीला सांगितलं की बौद्ध धर्माच्या निर्गमनानंतर ऱ्हासानंतर नाही त्यांनी निर्गमन हा शब्द वापरलेला आहे. बौद्ध धर्माने स्वतःचं रूप बदललेलं आहे. बौद्ध धर्माचा भौतिक पाया हा नष्ट होतो आहे परंतु बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी आपलं वैचारिक आणि तत्वज्ञानातली बाजू ही अधिक जोरकसपणे महायान पंथाच्या रूपाने वज्रायन पंथाच्या रूपाने शाक्त पंथाच्या रूपाने हा जोरकसपणे पुढे आणतो आहे. या शाक्त पंथाला मातृसत्तेची पण एक बाजू राहिली असं शरद पाटलांचं म्हणणं राहिलं आहे आणि ते त्यांनी दासशूद्रांच्या गुलामगिरीमध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी मी जास्त खोलात जात नाही परंतु या परंपरेमध्ये एका अर्थाने जाती व्यवस्थाच्या विरोधातला संघर्ष हा वज्रायनाच्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे हे शरद पाटलांचं म्हणणं राहिलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्यांना मध्ययुगामध्ये जाती संघर्ष करावा लागलेला आहे त्यांना या अब्राह्मणी जे प्रवाह आहेत या अब्राह्मणी प्रवाहांचा आधार त्यांना घ्यावा लागलेला आहे हे शरद पाटलांनी मांडलेलं आहे. म्हणजे त्यामुळेच तुकारामांना अश्वघोषाची वज्रसूची ही अत्यंत महत्वाची वाटते आहे. तीच वज्रसूची ही मध्ययुगीन कालखंडामधल्या ज्या संत होते त्यांना महत्वाची वाटते आहे आणि त्या आधारावरतीच ते जाती व्यवस्थेचा विरोध करत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी मांडणी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. शरद पाटलांचं म्हणणं असं राहिलं आहे की शिवाजी महाराजांनी
जो दुसरा शाक्त राज्याभिषेक केला, या शाक्त राज्याभिषेकामध्ये शरद पाटलांनी जो तांत्रिक विवाह केला, हा तांत्रिक विवाह हा जातीव्यवस्थेविरोधात होता. आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात होता तर कारण का? कारण की या तांत्रिक विवाहामध्ये शिवाजी महाराजांनी अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला असलेला पाहिजे. आणि हा शैव विवाह करून शिवाजी महाराजांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेतली. अशी एक शिवाजी महाराजांची जाती व्यवस्थेच्या विरोधातली एक बाजू, शिवाजी महाराजांचं प्रतीक हे फक्त धर्मनिरपेक्षतेच्यासाठी नाही. शिवाजी महाराजांचं प्रतीक हे फक्त आणि फक्त फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात जे आतापर्यंत उभं केलं होतं तेवढंच नाही, तर शिवाजी महाराजांचं प्रतीक हे जातीयंतासाठी किती महत्वाचं आहे हे शरद पाटलांनी हे त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. आणि ही मांडणी उलगडून दाखवत असताना विशेषतः जी दुसरी जी आवृत्ती आहे शिवाजीचे शत्रू कोण, मोहम्मदी की ब्राह्मणी, या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहास लेखनाच्या दोन दृष्टिकोनांची चिकित्सा त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. जो पहिला दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे धार्मिक, ज्याच्यामध्ये त्यांनी बाबा पुरंदरे जे आहेत या बाबा पुरंदरेंच्या इतिहास लेखनाची चिरफाड केलेली आहे. आणि जो दुसरा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष. या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनामध्ये देखील त्यांनी दोन भाग केलेले आहे, एक म्हणजे भांडवलदारी लोकशाहीवादी आणि दुसरा म्हणजे समाजवादी आणि साम्यवादी. याच्यामध्ये या दोघी प्रवाहांमध्ये म्हणजे जे धार्मिक बाबा पुरंदरे सारखे जे लोक आहेत ब्राह्मणी, आणि दुसऱ्या बाजूला जे धर्मनिरपेक्ष स्वतःला समाजवादी म्हणवतात असे जे आहेत, यांची कुंठित अवस्था झाल्यामुळे, विशेषतः त्यांनी इतिहासाकडे वर्गवादी पद्धतीने बघितल्यामुळे हे शिवाजी महाराजांचं आकलन शिवाजी महाराजांचं आकलन हे कशा पद्धतीने हे चुकीचं करतात, शिवाजी महाराज हे कशा पद्धतीने हे फक्त दोघी दृष्टिकोनांमध्ये विशेषतः धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष साम्यवादी दृष्टिकोनांमध्ये कमालीचं साम्य कसं आहे, आणि हा धर्मनिरपेक्ष साम्यवादी दृष्टिकोन एक प्रवाही वर्गवादी असल्यामुळे त्याला जातीयंताचं टोक नसल्यामुळे हा सुद्धा कसा ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तींना बळी पडतो, याची एक मांडणी शरद पाटलांनी त्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये केलेली आहे. मुळात ती दीर्घ प्रस्तावना आपण मुळात वाचली पाहिजे आणि त्या मांडणीमध्ये शरद पाटलांनी जे मांडलेले आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या सगळ्या याच्यातनं सांगायचं तात्पर्य असं की जोपर्यंत आपण फुले आंबेडकरांच्या परंपरेत उभं राहून कॉम्रेड शरद पाटलांना समजून घेत नाही, कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली जी जाती व्यवस्थेची चिकित्सा आहे, जी जाती संघर्षाचं सूत्र ज्यांनी अब्राह्मणी अशा या संघर्षातून उलगडून दाखवलेली आहे, ती आपण जोपर्यंत नीट समजून घेत नाही, आणि जे सूत्र त्रिसूत्री कॉम्रेड शरद पाटलांनी मांडली आहे ती म्हणजे भारताचा इतिहास हा ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी अशा संघर्षाचा आहे, आणि हा ब्राह्मणी अब्राह्मणी जाती संघर्षाचा इतिहास हा प्राचीन कालखंडामध्ये कशा पद्धतीने सुरू होता, विशेषतः बुद्धिस्ट क्रांतीनंतर तो उफाळून जाती व्यवस्थेच्या रूपाने कसा वर आला, मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेषतः तुर्को भारतीय सामंत प्रथेच्या कालखंडामध्ये हा ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्ष, जाती संघर्ष कशा पद्धतीने चालतो आहे, आणि हा शरद पाटलांनी केलेली ही जाती संघर्षाची मांडणी इथल्या फॅसिस्ट शक्तींना प्रतिवाद करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि ती मांडणी घेऊन आपण जर एका अर्थाने प्रबोधन केलं तर मला असं वाटतं, विशेषतः कॉम्रेड रणजित परदेशी यांनी सुद्धा आशावाद व्यक्त केलेला आहे की शरद पाटलांनी मांडलेली जी मांडणी आहे, या मांडणीला एका अर्थाने आपण जर ऍक्सेप्ट केलं तर इथल्या फॅसिस्ट शक्तींना आपण पराभूत करू शकू. हा इशारा कॉम्रेड शरद पाटलांनी 1980च्या दशकामध्येच दिलेला होता, आणि तो इशारा इथल्या साम्यवाद्यांनी, इथल्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी, इथल्या डाव्यांनी समजून न घेतल्यामुळे आपण आज फॅसिस्ट शक्तीच्या गडद अशा सांस्कृतिक छायेखाली आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, शरद पाटलांची ही जर मांडणी आपण नीट समजून घेतली तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करू शकू. त्यांचं जे जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचं जे एका अर्थाने स्वप्न राहिलं आहे, जे एका अर्थाने आपल्याला मुक्तीदायी राजकारणाकडे घेऊन जाणार राहील, ते स्वप्न आपण निश्चितच त्यांच्या या मांडणीतनं
आणि त्यांनी केलेल्या मध्ययुगाच्या इतिहास मीमांसेमधनं असो किंवा प्राचीन कालखंडातल्या संदर्भातला असो किंवा आधुनिक कालखंडातल्या संदर्भातला असो, ते जर आपण नीट समजून घेतलं तर आणि तरच आपण एका अर्थाने इथल्या फॅसिस्ट शक्तींना पण पराभूत करू शकू आणि आपण इथल्या जाती व्यवस्थेला अवरुद्ध असणाऱ्या शक्तींचा सुद्धा पराभव करू शकू आणि आपण जातीच्या या जातीयंताचा अजेंडा हा आपण पुढे नेऊ शकू असं मला वाटतं. आणि हीच काँग्रेस शरद पाटलांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल, त्यांना अभिवादन असेल, हाच त्यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा असेल असं मला वाटतं. सिंधुजन अकादमीने जे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, विषय मांडण्यासाठी मला एका अर्थाने सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि जी एका अर्थाने त्यांनी पॅन्डेमिकच्या या संपूर्ण कालखंडामध्ये जो एका अर्थाने जो विचारांचा जागर त्यांनी सुरू ठेवलेला आहे, ते असंच सुरू राहो. आणि एका अर्थाने महाराष्ट्राला प्रबोधनाच्या दिशेने आणखी त्यांनी पुढे नेऊ, जातीयंताचा कार्यक्रम सुद्धा पुढे नेऊ असं सांगतो आणि माझं या ठिकाणी व्याख्यान संपवतो. धन्यवाद.